नमस्कार मंडळी. श्याम हा चौथीत शिकणारा चुणचुणीत मुलगा होता. त्याची आई साधी, शांत आणि संस्कारशील होती. घरात जास्त सुविधा नव्हत्या, पण आईकडे एकच संपत्ती होती आणि ती म्हणजे समज आणि संयम. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी गृहपाठाच्या वह्या तपासायला मागितल्या. काही मुलं नवीन महाग वह्या घेऊन आली होती, पण त्यामध्ये श्यामची वही अतिशय साधी होती. सर्वांनी वह्या तपासण्यासाठी दिल्या तेव्हा त्यांच्या वह्या झगमगीत होत्या. श्यामची वही मात्र साधी होती. एक मुलगा हसून म्हणाला, "अरे श्याम, तुझी वही किती साधी आहे. तू थोडी महाग वही का घेऊन आला नाहीस? किंवा आईकडे तू हट्ट का केला नाहीस?" तेव्हा श्याम थोडा खजील झाला आणि त्याने घरी आल्यानंतर शाळेतील सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने श्यामची वही हातात घेतली आणि ती हसून श्यामला म्हणाली, "हे बघ श्याम, वही झगमगीत असली तर ज्ञान वाढत नाही. या ठिकाणी वही भारी असेल किंवा महागडी असेल तर त्यामुळे ज्ञानात फरक पडत नाही. विचार झगमगले की माणूस मोठा होतो." आणि मंडळी, तिने श्यामची वही हातात घेऊन उघडली आणि म्हणू लागली, "तुझी वही किती सुंदर आहे. किती स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये तू यामध्ये लेखन केलेले आहेस आणि या लेखनातून तुझा प्रामाणिकपणा स्पष्ट होत आहे. तुझी अभ्यासू वृत्ती दिसून येत आहे आणि हीच खरी श्रीमंती आहे." मंडळी, अशा प्रकारे मुलांना परिस्थितीची जाणीव छोट्या छोट्या अनुभवातून जर आपण दिली तर मुलं स्थिर, संयमी आणि शांत मनोवृत्तीची होतील आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव होईल. आणि हेच खरं शिक्षण आहे. नाहीतर आजकाल पालक मुलांना महागड्या वह्या घेऊन देतात. पुस्तक, गाईड, वही, पेन सर्व काही महागडं असतं, पण मुलांची वृत्ती अभ्यासाची राहिलेली नाही. त्यांना परिस्थितीची जाणीव नाही. ह्या सर्व गोष्टी पुरवण्यापाठीमागं आपल्या आईवडिलाचे कष्टाची त्यांना जाणीव नाही. तर या सर्व गोष्टी त्यांना जाणीव करून देण्यासाठी त्यांचं मन आणि बुद्धी स्थिर असणं आवश्यक आहे. मग ही बुद्धीला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी आपण काय करायला हवं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.